सोलापुर जिला मध्यवर्ती बैंक के अनियमित ऋण वितरण मामले में तत्कालीन संचालक मंडल को बड़ा झटका लगा है। 238 करोड़ 43 लाख रुपए के अनियमित ऋण वितरण से हुए घाटे के लिए बैंक के निदेशक मंडल को जिम्मेदार ठहराया गया। इस रकम को ब्याज समेत वसूलने का आदेश दिया गया। इससे पूर्व उप मुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटिल, पूर्व मंत्री दिलीप सोपाल समेत निदेशक मंडल के सदस्य रहे 33 लोगों की मुश्किलें बढ़ने की संभावना है। मुळातच आपल्या सोलापूर जिल्ह्यातील म्हणजे सर्व शेतकरी बांधवांच्या कष्टातून घामातून तयार झालेली बँक आणि या बँकेवरती जे संचालक मंडळ होतं त्या संचालक मंडळाने शेतकऱ्याला मदत कमी आणि स्वतःच्या कारखान्यांना किंवा काही अनियमितता करून त्यांच्या सहकाऱ्यांच्या कारखान्याला जे लोन दिलेले होते त्याबद्दल 2010ला मी पहिली तक्रार दिलेली होती आणि त्या तक्रारीची दखल रिझर्व्ह बँकेला तक्रार दिली होती, नाबार्डला दिली होती, मी सहकार खात्याकडे दिलेली होती, परंतु त्याची दखल घेतली जात नाही म्हणून मी 3 वर्षांनी 2013ला माननीय उच्च न्यायालयामध्ये गेलो होतो। उच्च न्यायालयाने त्यामध्ये 88ची इन्क्वायरी करावी, 83 प्रमाणे परत 88 प्रमाणे अशा इन्क्वायरी कराव्या म्हणून ज्या ऑर्डर झालेल्या होत्या त्या अनुषंगानं ह्याच्या बऱ्याच चौकशा वगैरे झाल्या। 88ची झाली, 83ची झाली, त्यानंतर 88ची होत असताना बरंच हायकोर्टामध्ये काही सुप्रीम कोर्टामध्ये हे मॅटर गेलं, मंत्रालयामध्ये पण मंत्र्यांकडे सातत्याने हे जे अपील वगैरे होत होते आणि या सगळ्या ह्याच्यातून 83ची चौकशी पूर्ण झाल्यानंतर 88च्या बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी न्याय मागत होतो आणि आज या ठिकाणी त्या ठिकाणी तोष्णीवाल नावाचे एक पणनचे डायरेक्टर होते पूर्वीचे, त्यांना सेवानिवृत्त होते, त्यांना एक ह्याच्यामध्ये एक न्याय प्राधिकरण म्हणून त्या ठिकाणी त्यांची जॉईंट रजिस्टरनं नेमणूक केली। त्यांनी पूर्ण चौकशी वगैरे केली, त्याच्या सुनावण्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सगळ्यांना नोटिसा वेळोवेळी देऊन त्या संचालक मंडळाला झाल्या आणि त्यामध्ये 88ची इन्क्वायरी पूर्ण करून त्याचा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे।